सो गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब अँड आजचा माझा टॉपिक बेसिकली आहे कोणीतरी माझा भूतकाळ परत करा. Past is past, it never come again. The present, it's the best gift that we have in our life. The present, because you don't know that what's going to happen tomorrow. You don't know. I don't know. You don't know. So live the present. हा टॉपिक आहे आजचा, कारण आपल्या सगळ्यांना पास्ट खूप आवडतो. आपल्याला नॉस्टॅल्जिया असतो. जुना काळ छान होता, आधी खूप छान होतं. या गोष्टी आपण खूप ऐकत आलो आहे लहानपणापासून, आपल्या आई वडिलांकडून, आपल्या आजोबांकडून. माझ्या काळात असं असायचं, आधी हे होतं, आता छान नाहीये. हे सगळ्या गोष्टी आपण करतो त्यावेळी जेव्हा प्रेझेंट टेन्स मध्ये राहून, जिथे एसी आहे, फॅसिलिटीज ही आहे, रोड्स ही आहे, इंटरनेट ही आहे, कम्प्युटर आहे, इन्फॉर्मेशन खूप फास्ट आहे, सर्व काही छान आहे. खूप चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईटही असतील. पण तरीही आपल्याला काय हवं असतं की जसं कम्फर्ट आधी होतं, जसं आधी फारसा त्रास घ्यावा नव्हता लागत, जसं कॉम्पिटिशन कमी होतं, आज तसं कॉम्पिटिशन का आहे. यामुळे आपण पास्ट मध्ये राहू इच्छितो, पास्टला आठवत बसतो. बट आस्क अ क्वेश्चन, काय तुम्ही पास्टला प्रेझेंट मध्ये आणू शकताय? नाही आणू शकत. तो तुमच्या हातातून निघून गेला, आणि जर तो हातातून निघून गेला तर त्यावर चर्चा काय करायची? डोंट क्लिंग टू द पास्ट, कम इन द प्रेझेंट अँड थिंक अबाउट द फ्युचर. पास्ट मधून शिका, प्रेझेंट मध्ये जगा, फ्युचरची प्लॅनिंग करा आणि पुढे चला. येस, काही गोष्टी पास्टच्या आहेत आपल्या मॅनकाइंड मध्येही. एक, दॅट देअर शुड बी ऑलवेज व्हेरी अनबायस्ड काइंड ऑफ अ कल्चर. तो असायलाच हवा अनबायस्ड कल्चर. म्हणजे तू कुठल्या रिजन मधून आहेस, कुठल्याही कास्ट मधून आहेस, कुठल्याही रिलीजन मधून आहेस, जर तू चांगलं काम करत आहे, यू शुड रिअली प्रोग्रेस ऑन द बेसिस ऑफ युअर टॅलेंट. ही एक गोष्ट मी सांगू इच्छितो. अनबायस्डचा अर्थ हाही असतो की तुम्ही 5 वर्षे जुने आहात आणि टॅलेंटेड आहात, 10 वर्षे जुन्या माणसापेक्षाही तुमचं प्रमोशन झालं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. अदरवाईज नाहीतर टॅलेंट आता मागे राहील आणि ब्युरोक्रेसी येईल की नाही, हा 10 वर्ष जुना आहे, याचा आधी प्रमोशन होईल. देन आवर स्पीड विल बी लाईक एनी सरकारी काइंड ऑफ डिपार्टमेंट. खूपच रेल्वे गाडी सारखी आपली स्पीड होईल. ते नाही चालणार. त्याशिवाय आपण सतत बोलत आलोय पास्ट मध्ये आणि आजही मानतोय ती पास्ट मधली गोष्ट की ज्याला आपण बोलतो पीपल सेंट्रिसिटी, ती खरंच असायला हवी. व्हॉट्स अ मीनिंग ऑफ पीपल सेंट्रिसिटी? जेव्हा एखादी ऑर्गनायझेशन लोकांकडे झुकते, चांगल्या लोकांसाठी ती काहीही करू शकते. मॅनकाइंड कडे पहा. कोविड टाइम मध्ये आठवते तुम्हाला, आपण त्यावेळी गमावले 35 पेक्षा जास्त लोक. मॅनकाइंडनी त्या लोकांना किती वर्षाचा पगार दिला? 13 वर्षाची 13 वर्षाची सॅलरी दिली त्या लोकांना, जे लोक मरण पावले. काही लोक कोविड मध्ये गेले, काहींना एअरलिफ्ट केलं, त्यांना दवाखान्यात पाठवलं 30 दिवसासाठी, 40 दिवसासाठी, आणि ते एक्सपेन्सेस कोणी उचलले? मॅनकाइंडने. You work hard, you make money, you do it for yourself. That's not life. You go out, you seek for people who need your help, you make their lives better. You become that sponge which can absorb all the negativity, and you become that person who can emit beautiful positive vibes. And when you realize that you have changed someone's life, and because of you, this person didn't give up. That is the day when you live. त्या काळात 2 वर्षाची सॅलरी, 3 वर्षाची सॅलरी देऊन लोक सोशल मीडियावर टाकायचे की खूप चांगली कंपनी आहे. आय एम गिव्हिंग एक्झाम्पल ऑफ गिव्हिंग. अगदी आत्ताच्या काळातही काही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत HR ला. जर कोणत्या माणसाला काहीही झालं, ऍक्सिडेंट झाला, दुर्दैवी घटना घडली, कोणाच्या अपघातात निधन झालं, आजकाल खूप सारे हार्ट फेल्युअर होत आहेत. 43 इयर्स ओल्ड, 35 इयर ओल्ड, इटिंग हॅबिटमुळे, लाईफस्टाईलमुळे, वजन जास्त असल्यामुळे असे मृत्यू होत आहेत. आणि आपण या गोष्टीबद्दल बोलत राहतो. जर तुम्ही मला कधीही भेटलात तर मी 2 गोष्टींबद्दल बोलतो. आपलं वजन कमी करा यार, हेल्मेट घाला, अपघातांपासून वाचा, सेफ्टी सोबत चला, आणि वजन कमी करा, आपली काळजी घ्या. यामुळे जर कधीही काही दुर्दैवी घटना झाली तर HR ला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणजे 2-3 दिवसामध्ये, 72 आवर्स मध्ये मॅक्सिमम, लेटर शुड बी रिलीज टू द फॅमिली ऑफ डिसीज्ड. त्यांना काय मिळेल?
आणि जे काही सर्वोत्तम करता येईल ते केलं पाहिजे, झालं पाहिजे. कोणाला 50 लाख, कोणाला 60 लाख, कोणाला 40 लाख. ऍटलिस्ट ते लेटर लवकर गेलं पाहिजे. त्याची ही फॉर्मॅलिटीज पूर्ण नाही झाली, ती नाही झाली, होत राहील. कारण जो माणूस गेला त्याचे कुटुंबीय कोणत्या वेदनेतून जातो ते आम्हाला समजतं. आपण लगेच ते करतो. अजून काय पीपल सेंट्रिक उदाहरण मी देऊ. आता मी प्रामाणिकपणे सांगतो, लोकांसाठी आमच्याकडे असलेली भावना ही अनमॅच्ड आहे. यामध्ये नंबर 3 रँकिंग वर नाहीये, त्यामध्ये नंबर 1 पेक्षाही वर आहे. वी आर मोर दॅन नंबर 1. इंटेन्शन्स मध्ये, देण्यामध्ये, लोकांना देण्यात वी आर ऑलवेज नंबर 1 अँड वुड बी नंबर 1. कारण आम्ही नेहमी मानतो की देणं हेच खरं घेणं आहे. जेव्हा आपण देतो तेव्हा लोक त्याला वापस करतात. पण पुन्हा आम्ही नेहमीच हेच इच्छितो की आमचे चांगले लोक पुढे जावेत. चांगल्या लोकांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो. हा कल्चर मॅनकाइंड मधून कधी जाऊ नये. एक कल्चर अजून, येस मॅनचा कल्चर कधीच येऊ नये मॅनकाइंड मध्ये. मी खूप वेळा बोललेलो आहे. A yes man is a horrible man. He must be shunned. He is a disgrace. He may rise very high. He may become a minister. He may become a field marshal. But he will never become a leader. He will be used by his superiors. He will be disliked by his colleagues, and his subordinates have no respect for them. येस मॅन आपल्या जवळपास असतात, आपण त्यांना बनवतो. ते तयार होत नाहीत, आपण त्यांना बनवतो. एक्झाम्पल, जर कोणता माणूस तुम्हाला एअरपोर्टवर घेण्यासाठी येतो आणि तुम्ही त्याला बोलत नाही की तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, मला घ्यायला का आलास, तर तुम्ही येस मॅन क्रिएट करताय. जर कुठला माणूस तुमचं लगेज उचलतय, तुमचं अटॅची उचलतय आणि तुम्ही उचलू देता, तर कोण रिस्पॉन्सिबल आहे? तो रिस्पॉन्सिबल आहे येस मॅन क्रिएट करण्यात की तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात? तुम्ही आहात. ही बेसिक जबाबदारी आहे प्रत्येक मॅनेजरची की कधीही अशा गोष्टी समोर घडू नयेत. हे जे स्वतःला मोठं दाखवण्याचे जे शौक असतात ना, लोकांना जवळपास ठेवायचे शौक असतात ना, हेच येस मॅन तयार करतात. आणि त्यामुळे ब्युरोक्रेसी, बायस्ड कल्चर, फेवरेटिझम, पॉलिटिक्स सगळं सुरू होतं. आणि आपण नेहमी अशा गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे. सेल्फ रिस्पेक्टिंग आदमी अपनी ईगो बड़े आदमी के सामने रखता है. प्रेजेंट आदमी अपनी ईगो छोटे आदमी के सामने रखता है. सेल्फ रिस्पेक्ट का आपका टेस्ट कमजोर के साथ थोड़ी है. सेल्फ रिस्पेक्ट का टेस्ट आपका पावरफुल के साथ. ये बहुत बड़े आदमी हैं, नहीं इनके यहाँ तो मैं नहीं झुक सकता, देखा जाएगा. वहां तो पैर पकड़ लेते हैं, और जो वीकर है उसको बताते हैं कि मेरी सेल्फ रिस्पेक्ट और मेरी ईगो क्या है. हे मॅनकाइंड मध्ये नेहमी असायला हवं. पास्ट मध्येही होतं आणि आताही असलं पाहिजे. या व्यतिरिक्त काय असायला हवं? ट्रेनिंग जबरदस्त असलं पाहिजे. आपण ट्रेनिंग मध्ये वेग गमावला आहे. ट्रेनिंग डिपार्टमेंट मध्ये आपल्याला खूप काम करायचं आहे. चौथी गोष्ट काय असली पाहिजे मॅनकाइंड मध्ये? ते आहेत आपले कंट्रोल्स. किती डॉक्टरची कॉल मिस केली, मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्टर्स जे आहेत तुमचे, त्यांना भेटलात की नाही भेटला, फर्स्ट लाईन त्यांना भेटला की नाही भेटला, हे खूप महत्वाचं आहे. हायजीन इन द कंपनी शुड ऑलवेज बी देअर. आणि मी कोणत्या हायजीन बद्दल बोलतोय? कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे? लास्ट वीक मध्ये आपले सेल्स तेवढे 60%, 70% नाही. आपले डेली सेल्स किती आहेत? आपले वीकली सेल्स किती आहेत? लास्ट वीकली सेल्स कॅनॉट बी मोर दॅन 40% ऑफ 1st to 21st ऑफ द मंथ. हा कंट्रोल खूप महत्वाचा आहे. का एका स्टॉकिस्टने त्या प्रोडक्टसाठी इतकं कॉलिंग केलं? यावरून कळतं की काहीतरी इन्फ्लेशन झालं असेल. का त्या स्टॉकिस्टला जास्त माल दिला गेला? त्याची ऍव्हरेज सेल आहे 5 लाख रुपयाची. या महिन्यामध्ये तो 10 लाख कसा झाला? आपण काम करत आहोत. हे कंट्रोल नेहमी असायला हवेत आणि असतील. भूतकाळातही होत्या आणि वर्तमानातही राहतील. काय बदल व्हायला हवा? आपण राहतोय सध्या चॅट जीपीटी टाइप वर्ल्ड मध्ये. अशा जगामध्ये जिथे गुगलही आता थ्रेड मध्ये आहे. तुम्ही कोणाची गोष्ट करताय? जर तुम्ही इन्व्हॉल्व नसाल तर ह्या प्रकारच्या कंपनी सुद्धा थ्रेट मध्ये येऊ शकतात. तुम्ही विचार करा की प्रत्येक
2-3 वर्षामध्ये जग बदलत चाललंय. सिनेमा हॉल्स थ्रेटन आहे OTT मुळे, कार्स ई कारमुळे, ई कार होऊ शकतंय हायड्रोजन कारमुळे होईल. तुमचे जे प्लेन्स आहे ते ई प्लेन नाही होणार. यू डोंट नो हाऊ फास्ट द वर्ल्ड इज चेंजिंग. किती लवकर जग बदलत चाललं आहे. जेवढंही ई कॉमर्स आहे ते सर्वच्या सर्व क्विक कॉमर्स बनत जाईल. तुम्ही विचार करा याबद्दल. आपण त्या वेगाच्या जगात राहतोय जेव्हा गोष्टी आपल्याला, प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेवर पाहिजे आणि खूप जलद पाहिजे. आणि जर त्यावेळी आपण स्वतःला बदललं नाही, कॅन वी सर्व्हाइव्ह? माझं उत्तर आहे नो. कशा गोष्टींमध्ये बदल करायला हवा? चला मी सांगतो. सर्वात आधी बदल हवाय तो माइंडसेट मध्ये बदल हवाय. या गोष्टीला स्वीकारायचं आहे की या जगामध्ये, या प्रेझेंट जगामध्ये, ChatGPTच्या जगामध्ये तुम्हाला याच प्रकारे राहावं लागेल. खूप झपाट्याने फास्ट चेंजेसला अडॉप्ट करावे लागेल. तर पहिला चेंज तुमच्या माइंडमध्ये की मला बदल करावाच लागेल. दुसरा बदल जो खूप मोठा बदल आहे, ऍक्टिव्हिटीज आणि रिझल्टची चिंता न करता हे बंद करायला हवं. तुम्ही अशा ऍक्टिव्हिटीज करायला हव्यात ज्या तुम्हाला खूपच फंटॅस्टिक रिझल्ट देत आहेत. पास्ट मध्ये आपण ऍक्टिव्हिटीजच करत होतो आणि आपण सर्व उत्तम होतो, आपल्यापेक्षा कोणी चांगलं करणार नव्हतं, म्हणून तर ही हालत झाली होती. कसं पॉसिबल आहे? आपल्याला ती ऍक्टिव्हिटीज करायची आहे ज्याचं रिझल्टही दिसलं पाहिजे. ती ऍक्टिव्हिटीज नाही करायची ज्याचं रिझल्ट नाही दिसणार. GP डॉक्टर्स मॅनकाइंडचा कोर राहतील, ह्यात काही शंका नाही. पण तुम्हाला मी विचारतो, आजच्या वेळेला कोणत्या डॉक्टरची प्रॅक्टिस वाढत आहे? कन्सल्टंटची. त्या कन्सल्टंटची जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांची जास्त, आणि त्या मोठ्या कन्सल्टंटची जे मोठमोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आहेत. जर जग त्या बाजूला जात आहे तर तुम्ही का नाही जात आहे? तुमच्याकडे त्या स्किल्स का नसावेत? तुमचा बेंट ऑफ माइंड असा का नसावा की मलाही त्या डॉक्टरकडे त्यांच्यासारखे प्रोडक्ट्स त्यांच्या पद्धतीने प्रमोट करायचे, मी स्वतःला का नाही त्या लेवलवर का नाही घेऊन जाऊ शकत जिथे मी फंटॅस्टिक CME घेऊ शकतो, सायन्स वरती मी बोलू शकतो, स्वतःला अपग्रेड करू शकतो. जोपर्यंत मी या सर्व गोष्टींवर नाही जाणार, मी पुढे नाही जाऊ शकत. मी नाही म्हणत की GPs इम्पॉर्टंट नाहीये. GPs तर आपल्या सिस्टीम मध्ये नेहमी राहतील. ते का? कारण आपल्या कंपनीमध्ये 1500 लोक काम करतात डिव्हिजन मध्ये, वर्सेस कोणत्याही कंपनीमध्ये 300, 400, 500 करत असतील, 600 करत असतील. बाय डिफॉल्ट आपली रीचच अशी आहे. एवढी मोठी रीच कोणाची नाहीच आहे, म्हणून GPs तर आपल्याकडे नेहमी राहतील. पण आपला स्किल सेट कन्सल्टंटच्या दिशेने, क्रॉनिक प्रोडक्टच्या दिशेने, लॉंग टर्म प्लॅनिंगच्या दिशेने वाढायला हवा. आणि जर तो नाही वाढला तर काही होणार नाही. आणखी एक गोष्ट, पुढची गोष्ट खूप महत्वाची आहे. 12 कॉल करणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी फक्त नाहीये. मग मी मेडिकल रॅप असू किंवा ZM असू. 12 डॉक्टर्स मध्ये किती रेलिव्हंट डॉक्टर आहेत त्यांना कन्व्हर्ट करणे. मला त्यांना 5 प्रोडक्ट करायचे की 6 प्रोडक्ट करायचे किंवा 10 प्रोडक्ट डिटेल करायचे, ऍज पर द पोटेन्शियलिटी, ऍज पर द क्वालिफिकेशन, ऍज पर द प्रोफाइलिंग ऑफ द डॉक्टर. कोणाला आपण 5 प्रोडक्ट करू, कोणाला 10 करू. हे कसं पॉसिबल आहे की एक GP डॉक्टरला ही आपण क्रॉनिक प्रोडक्ट सांगत आहे, जेव्हा की क्रॉनिकच्या तुलनेत अॅक्यूट ड्रग तो 10% घेऊ शकतोय. तर भाऊ, अॅक्यूट ही सांगा, क्रॉनिक ही सांगा, ऑल राईट. कसं प्रॅक्टिकली शक्य आहे की सगळेचे सगळे आपले रिसोर्सेस त्या डॉक्टरकडे क्रॉनिकचे खर्च होत आहेत, जो की अॅक्यूट जास्त घेऊ शकतोय? हा माइंडसेट बदलायचा आहे. आणि हे सर्व त्यामुळे आहे कारण आपण कोणत्याही हालतमध्ये डेटा शिवायच काम करतोय. आपण पास्ट मध्येही वी शुड डेफिनेटली ऍड लॉट ऑफ इन्क्लिनेशन टुवर्ड्स डेटा. डेटा शिवाय जर तुम्ही कुठेही जाल, डॉक्टर्सकडे, ऍज अ मॅनेजर मेडिकल रॅपकडे, ऍज अ RM तुम्हाला 1 दिवस मिळतो काम करण्याच्या दरम्यान, ऍज अ ZM तुम्ही 3 महिन्यामधून एकदा तुम्ही काम कराल आणि 2 वेळा मीटिंग मध्ये भेटाल. काय रिलेव्हंट बोलताल तुम्ही त्याच्यासमोर? अंदाज लावाल का? अँड यू विल बी ए इनइफेक्टिव्ह काइंड ऑफ मॅनेजर. त्या इनइफेक्टिव्ह पासून हटण्यासाठी डेटाला तुम्हाला समजावं लागेल. सुपरमॅन वर गोइंग फॉरवर्ड वी विल बी गिव्हिंग यू लॉट ऑफ ट्रेनिंग. सुपरमॅन मध्ये सर्व काही आहे जे तुमच्या फोन मध्ये आहे, तुमच्या जवळ आहे. त्या ऍप मधून
तर आपण ते बनवत आहे हेड ऑफिस लेवलवर. तुम्हालाही तिकडे जावंच लागेल, नाही तर काम होणारच नाही. समजण्यासारखी गोष्ट म्हणजे एक उदाहरण, जर तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात, लंडनमध्ये गेलात आणि हिंदीमध्ये बोललात आणि तुम्हाला वाटतं की तुमचं म्हणणं लोक समजून घेतील, मग तुम्ही मूर्खासारखे जगत आहात. लंडनमध्ये तुम्हाला इंग्लिशच बोलावे लागेल, भारतामध्ये हिंदी बोलू शकताय. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. चायनामध्ये जाऊन चायनीजच बोलावे लागेल, तेव्हाच काम चालेल. जर तुम्हाला चायनामध्ये राहायचं आहे, लंडनमध्ये राहायचंय, अमेरिकामध्ये राहायचंय, तर तुम्हाला इंग्लिश शिकावी लागेल आणि इंग्लिश शिकण्यात तुम्हाला पेन होईल आणि तो पेन सहन करावा लागेल. या मॉडर्न जगात सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला डेटाला समजावं लागेल, तुम्हाला कन्सल्टंट डॉक्टरला समजावे लागेल, तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या स्किल सेट समजून घ्याव्या लागतील. जर तुम्ही नाही समजलं आणि तुम्ही पेन नाही घेतला, हाऊ विल यू प्रोग्रेस? बिकॉज आय टेल यू ऑनेस्टली, माझ्या मुलीने मला एक गोष्ट सांगितली जी खूप महत्वाची होती, की जर तुमचे मुले ॲज अ पेरेंट्स कधी ना कधी द्वेष करू नये, की ॲज अ मुलगा पॅरेंट्सचा कधी द्वेष करू नये, तर त्यांच्या पालकांनी त्यांना व्यवस्थित वाढवलं नाही. द्वेष तेव्हा करतात मुलं जेव्हा तुम्ही त्यांना पेन देता, पुश करता, त्यांना क्रिटिसाइज करता. खूपच मोठी विचारसरणी आहे आणि खूपच इफेक्टिव्ह देखील आहे. लुक एट एनी ग्रेट लीडर जो मोठ्या पातळीवर आहे, तो काय म्हणतो. या पर्टिक्युलर लीडरला पहा, मीडिया कंपनीचा चेअरमॅन. People with very high expectations have very low resilience. And unfortunately, resilience matters in success. I don't know how to teach it to you except for I hope suffering happens to you. And I was fortunate that I grew up with my parents providing a condition for us to be successful on the one hand, but there were plenty of opportunities for setbacks and suffering, and to this day I use the phrase pain and suffering inside our company with great glee. And the reason, and I mean that. Boy, this is going to cause a lot of pain and suffering. And I mean that in a happy way, because you want to train, you want to refine the character of your company. You want greatness out of them. And greatness is not intelligence. Greatness comes from character, and character isn't formed out of smart people. It's formed out of people who suffered. And so that's it. And so if I could wish upon you, I don't know how to do it. For all of you Stanford students, I wish upon you ample doses of pain and suffering. द बिगेस्ट कंपनी ऑन द प्लॅनेट अर्थ, ज्याची GDP भारताहून जास्त आहे, $4.2 ट्रिलियन आहे, तो काय म्हणतो? सफरिंग. देव तुम्हाला सफरिंग देव, देवाने तुम्हाला प्रॉब्लेम्स द्यावा, कारण त्यातूनच तुम्ही पुढे जाल. सो आय विश यू लॉट ऑफ सफरिंग, लॉट ऑफ प्रॉब्लेम्स, लॉट ऑफ सँडबॅग्स, लॉट ऑफ एम्बॅरेसमेंट, लॉट ऑफ इन्सल्ट्स, जेणेकरून ते लेसन बनतील आणि तुम्ही ग्रो कराल. All the best, good luck, and have a great year ahead. Bye bye. See you. Take care.